तुमचं ध्येय जितक्या लवकर ठरेल तितक्या लवकर तुम्ही उंचीवर पोचाल. ठरवायला हवं. माँसाहेब जिजाऊंच्या पोटी असतानाच शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलं. म्हणून 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. हे सगळ्यात महत्वाचं. एकही घटना नाही आयुष्यात, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या. साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आईन्स्टाईन असं सांगतो की मला जर कुणी 1 तासाचं काम करायला सांगितलं तर 1 तासाचं काम करण्यासाठी ते काम कसं करावं याच्या नियोजनात मी 50 मिनिटं खर्च करीन आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी फक्त 10 मिनिटात उरकेन. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही. तुम्ही कष्ट करता किती याला महत्व नाही. तुम्ही अभ्यास किती करता याला महत्व नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाचं, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं करता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. पहिली गोष्ट आहे ध्येय. ठरलंय तुमचं, अडचणच नाही. आताच अनेकांची अडचण काय होते माहितीये? अनेकांना निर्णयच घेता येत नाही. ही त्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग चुकला तर अरे चुकू दे ना. अडचण काय आहे? निर्णय चुकला तर अनुभव मिळेल आणि यश मिळेल. तू निर्णय तरी घे. एकाला डोंगरावर जायचं होतं. सायंकाळच्या वेळेस डोंगराच्या पायथ्याला होता. किर्र काळोख पडत चाललेला. कुणीतरी शेजारला निघाला. हा उभा असलेला दिसला. त्याने विचारलं, काय रे, का उभा आहेस? नाही, डोंगरावर जायचं. अरे मग जा ना. नाही, अंधार आहे ना. असं आहे का? मग त्या सद्ग्रस्ताला स्वतःच्या हातातला कंदील त्या माणसाच्या हातात दिला. हा कंदील घे आणि जावं. कंदील देतो, माणूस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सद्ग्रस्त परत त्या डोंगराच्या पायथ्याशी आला. हा माणूस आहे तिथंच. अरे काय, गेला नाही डोंगरावर? कसा जाणार? अंधार. अरे मग कंदील दिला होता ना तुला मी रात्री? हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो. डोंगर केवढा मोठा आहे. सद्ग्रस्त म्हटला, अरे बाबा चालायला सुरुवात तर कर. बघ उजेड तुझ्या पायाबरोबर येतो का नाही. आमची अडचण काय माहिती? आम्ही सुरुवातच करत नाही, आम्ही आरंभच करत नाही, आम्ही कारण फक्त देत राहतो. ही आमची सगळ्यात अडचण. आणि या कारणामुळे आम्ही निर्णयच घेत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात मोठी. काय होईल? चुकेल निर्णय. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, चारदा चुकेल. काय होईल? यशस्वी कोण होतात? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. घेतलाय ना निर्णय तुम्ही, डॉक्टर व्हायचा, बस संपला विषय. आता माघारी फिरायचं नाही. त्यात पर्याय नाही काढायचा. जमलं तर करू, जमलं तर बघू, झालं तर बघू, अजिबात नाही. विषयच नाही. 350 वर्षापूर्वीच्या शिवाजी महाराजांचं यश कशात आहे माहितीये? एकदा ठरवलं की ठरवलं, माघार नाही. माघार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही, अजिबातच नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची, सगळ्यात मोठी. आमच्या तानाजी कोंडाणा घ्यायला गेले. कोंडाण्यावर उदयभानशी झुंज झाली. लढता लढता तानाजी उदयभानच्या हातून फार अर्धी पडले आणि मराठी सैन्य पाठीला पायलवान पळत सुटलं. सूर्याजी मालुसरेने ते बघितलं आणि बघता बघता सूर्याजी मालुसरे त्या सैन्याला आडवा गेला. अरे पळता कुठं फेडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि पळता कुठं? परतीचे दोर त्यांनी कापून टाकले. परतीचे दोर कापून सूर्याजी कडाडले. आता शत्रूशी लढून मरा, नाहीतर दरीत उडी टाकून मरा. मराठी सैन्यानं दरीत उडी मारून मरण नाही पत्करलं, लढून मरण पत्करलं. तेव्हा कोंढाण्यावर भगवा फडकला. यश मिळवायचंय ना, पहिली गोष्ट आहे, पहिले परतीचे दोर कापून टाका. अजिबात नाही दुसरा पर्याय ठेवायचा. पर्यायच नाही दुसरा. मला डॉक्टर व्हायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मी डॉक्टर होणारच, बस. मला दुसरा पर्यायच नाही.
ही मानसिकता ज्यावेळी तयार होईल ना, तेव्हा तुम्ही डॉक्टर व्हाल. पहिले परतीचे दोर कापून टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट. अजिबात नाही. काय काय लोकांना वाटतं, अरे पण इतका अभ्यास कठीण आहे, आपल्याला जरा कमीच दिलंय. कुठनं शोध लागला तुम्हाला? शोध कुठनं लागला? याला बुद्धी जास्त, त्याला बुद्धी कमी. अजिबात नाही, अजिबात नाही. सगळ्यांना सारखंच दिलंय सगळं. तुम्ही त्याचा कसा वापर करता याच्यावर ते किती आहे हे ठरत असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाच. पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. आणि एवढीशी मुंगी जर आपलं ध्येय गाठत असेल तर तुम्हाला अडचण काय आहे? लक्ष फक्त ध्येयावर केंद्रित करा. फक्त एवढ्याशा मुंगीचा मेंदू जर साखर बरोबर गाठत असेल तर तुमच्या आमच्या मेंदूला तुमचं माझं ध्येय गाठायला अडचण तरी काय आहे? काहीच नाही अडचण. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात एकाला सारखं वाटायचं, देव आहे की नाही, देव आहे की नाही, देव आहे की नाही. एका साधू महाराजांकडे गेला. म्हटला, तुम्ही सारखं सांगत असता देव 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 आहे, मला एकदा देवाला बघायचं आहे, बघायचंच आहे मला देवाला. साधू महाराज म्हटले, एक काम कर, उद्या पहाटे नदीच्या काठावर ये, तुला मी देवाचं दर्शन घडवतो. हा पहाटे पहाटे नदीवर पोहोचला. साधू महाराज स्नान संध्यासाठी तिथं उपस्थितच होते. याने विचारलं, बघा आलो पहाटे, आता दाखवा देव मला. साधू महाराज म्हटले, अरे देव काय असा बाहेर असतो का, जरा पाण्यात तर उतर. तो शिरला पाण्यात, गुडघाभर पाणी लागलं. म्हटला, कुठं आहे देव? अरे एवढ्या बाहेर असतो का, जरा आत तरी जा. तो आणखी आत गेला, कमरेपर्यंत पाणी लागलं. कुठं आहे देव? अरे इतक्या बाहेर असतो का, जा ना जरा आत जा. गळ्यापर्यंत पाणी लागलं. कुठं आहे देव? अरे देव काय बाहेर असतो का, जरा पाण्यात वाकून तरी बघ. त्यांनी डोकं पाण्यात बुडवलं आणि जसं त्यांनी डोकं बुडवलं, साधू महाराजांनी त्याच्या मानगुटीवर हात ठेवला आणि त्याचं डोकं दाबून आत 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 धरलं. धडपड धडपड चालू झाली. श्वास कोंडला गेला, जीव गुदमरला गेला. हातापायांची धडपड चालू झाली. पाण्यातनं बाहेर यायला जीव घेरी त्रेदा रिपीट करत राहिला. संतावला, खंतावला, मरतो की काय असं झालं. आणि एका विचल क्षणी साधू महाराजांनी अचानक हात काढला. तसा सरदिशी तो वर आला. धपापत्या उरानं श्वास घ्यायला लागला. जगलो, वाचलो म्हणून त्यांनी निश्वास सोडला. साधू महाराजांना म्हणाला, आणखी 1 मिनिट आत ठेवलं असतं ना. साधू महाराज म्हटले, ते जाऊ दे, मला फक्त एक सांग, पाण्यात असताना तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तू म्हटला, श्वासाची. श्वासाची. साधू महाराज म्हटले, पाण्यात असताना जीव वाचवण्यासाठी ज्या तीव्रतेनं तुला श्वासाची गरज वाटली ना, त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला देवाची गरज वाटेल त्यावेळी देव स्वतःहून तुझ्या पुढे उभा राहील. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे ना, तीव्रता किती आहे तुमची? किती तीव्रतेनं तुम्हाला वाटतं? ही तीव्रता जितकी जास्त ना, तितकं यश जवळ असतं. त्या तीव्रतेनं वाटायला, त्या तीव्रतेनंच वाटायला हवं. हो, ध्यानी मनी स्वप्नी दुसरं काही यायलाच नको. फक्त ते, फक्त माझं ध्येय बस. ही तीव्रता ज्यावेळी आयुष्यात साठून राहील ना, तेव्हा ध्येय गाठता येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाहीतर रस्त्यानं जाता जाता पोचायचं एखाद्या ठिकाणी जरूर असतं आपल्याला, पण आपण इकडं तिकडं बघत जातो, रमत गमत जातो, शिळ घालत जातो, एखाद्याच्या डोक्यावर टपली मारत जातो, एखादं काहीतरी पायानं उडवत जातो. पोचतो, पण जेवढ्या काळात पोचायला हवं होतं त्याच्यात तिप्पट चौपट वेळ खातो. आमचंही असं होतं ना, डॉक्टर व्हायचं आहे, हो अभ्यास तर जरूर करायचा आहे, पण आम्ही रमत गमत चालतो सगळे. आहे रे, आहे रे, आहे ना अजून. आत्ताशी कुठं नोव्हेंबर चाललाय, अजून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मग मार्च मध्ये एक चाल, मग
एप्रिल मे मग नीटची एक्झाम. निवांत आहे, वेळ आहे. नाही, यशस्वी कोण होतं माहिती आहे? सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. अफाट यश मिळालं त्याला. का? मग त्यांना दिवसाचे 48 तास मिळतात, आपल्याला 24 तासच असतात. होणारच ना यशस्वी. असं आहे का? सचिन तेंडुलकरला 48 तास आणि आपल्याला 24 तास, त्यांना 48 तास मिळतात म्हणून ते यशस्वी आणि आम्हाला 24 तासच मिळतात म्हणून आम्ही इथं? नाही, प्रत्येकाला दिवसाचे 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा आणि किती अचूक वापर करतो त्याच्यावर त्याचं यश ठरतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अजिबात नाही. गेलेली वेळ परत कधीच आणता येत नाही. गेलेला क्षण परत हातात कधीच धरता येत नाही. अजिबात नाही. आपल्याला नंतर वाटत राहत त्यावेळी अभ्यास केला असता बरं झालं असतं, त्यावेळी उगाच वेळ घालवला. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची. तुमच्या हातात जेवढा वेळ आहे ना, धरून ठेवायला शिका. त्या वेळेचा वापर करायला शिका. त्याचा योग्य उपयोग करायला शिका. कारण गेलेला वेळ परत येणार नाही, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, 5 वर्ष किती महत्वाची असतात. एका वर्षाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या तरुणाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, सांगेल वर्षाचं माझं एवढं नुकसान झालं, त्यावेळी समजेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरी करून पोट भरणाऱ्या एखाद्या मजुराला विचारा, एका दिवसाच्या मजुऱ्याबाबी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्व. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगचे अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता की मला फक्त 1 तास जगवा, 1 तास जगवा, फक्त 1 तासाने फक्त माझं आयुष्य वाढवा. त्या जगचे अलेक्झांडरला विचारा, 1 तास किती महत्वाचा. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. अरे सेकंदा, मिनिटा, तासाचं मोल जर एवढं असेल तर आमचं ध्येय गाठण्यासाठी आम्हाला मिळालेल्या या वर्षाचं महत्व किती आहे, किती असेल. मग एवढा मोलाचा काळ, एवढा महत्वाचा काळ आम्ही हातातलं वाळून निष्ठू द्यावी तसा वाया घालवणार का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. या एका वर्षावर ठरणार आहे तुम्ही डॉक्टर होणार की नाही. या एका वर्षावर ठरणार आहे तुम्ही रुग्णांची सेवा करणार की नाही. या एका वर्षावर ठरणार आहे तुम्ही तुमचं आयुष्य घडवणार की नाही. या एका वर्षावर ठरणार आहे तुम्ही यशस्वी होणार का अपयशी होणार आहे. ते किती महत्वाचं आहे. पाण्याचा थेंब थेंब जसा दुष्काळात मोलाचा आणि महत्वाचा असतो तसा ध्येय गाठणाऱ्यासाठी क्षण क्षण, सेकंद सेकंद आणि मीटर मीटर महत्वाचा असतो. तो आपल्यालाच खर्च करावा लागेल आणि आपल्यालाच अचूक वापरावा लागेल. दुसरं कुणीही आपल्या मदतीला येणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणी नाही. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत हे पक्क लक्षात ठेवा, पक्क. आणि मग क्षण क्षण, वेळ वेळ एखाद्या कट्ट्यावर नाक्यावर टपोरगिरी करत कुणाची तरी चेष्टा मस्करी खिल्ली उडवत आपण आपल्या आयुष्याचा किती वेळ वाया घालवतो हे दुर्दैवाचं आहे.
रस्त्यानं जाणाऱ्याला एखाद्याला सहज विचारलं, त्याला मी पुरता ओळखून आहे, अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? तू स्वतःला ओळखलंयस का? यश कधी मिळतं? इतरांना ओळखल्यावर नव्हे, स्वतःची ओळख पटल्यावर. स्वतः कोण आहोत ते कळाल्यावर, आणि स्वतः कोण आहे ते कळालं की मग काय करायचं तेही कळतं, कसं करायचं तेही उमगतं, आणि किती चिकाटीनं जायचं तेही कळतं. स्वतःची ओळख करून घ्या. उगाच काही काही स्वतःच्या अफाट प्रेमात असतात. जमतंय की, करतोय की, होतंय की. कुणाला सांगाल? आईला? कुणाला सांगाल? वडिलांना? कुणाला सांगाल? शिक्षकांना? एकदा स्वतःला सांगून बघा बरं. जमतंय की, करतोय की, होतंय की, म्हणा बरं. मग कळेल आपण कुठं आहोत, किती पाण्यात आहोत, नेमकं कुठवर आलो आहोत, अजून किती करायचं आहे. हा स्वतःशी संवाद साधा, मग कळेल. जगाला फसवू शकतो आपण, स्वतःला फसवू शकत नाही. आणि जी माणसं स्वतःला फसवतात ती जगाशी कधीच एकनिष्ठ राहू शकत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नका फसवू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ती आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळं आहे तुमच्यात, सगळं आहे. काही काही लोक उगाच कारण देतात. हा बरं, काय काय ते IIB ला ऍडमिशन घेतलं होतं, IIB नं 16,000 डॉक्टर केले आतापर्यंत. महाराष्ट्राचा महाब्रँड आहे तो, डॉक्टर्स बनवणारी फॅक्टरी असं म्हटलं जातं IIB ला. तू घेतलं होतंस ना? मग काय झालं? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला बाहेर राग येतो असल्या माणसाचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर व्हायचं होतं, नाही होत आलं. हरले, माघारी फिरले नाही. मी डॉक्टर झालो नाही ना, मी हजारो डॉक्टर तयार करीन या महत्वाकांक्षेने पेटून उठले आणि 16,000 डॉक्टर तयार केले. परिस्थितीच्या उरावर पाय देऊन त्याच्या छाताडात स्वतःच्या यशाचा झेंडा रोवता आला पाहिजे आम्हाला. तेव्हा यश यश जिंकलं असं म्हणता येतं. केवढा मोठा आदर्श तुमच्या समोर आहे. इथंच डॉक्टर्स घडवणारे डॉक्टर म्हणून गणेश चौगुलेला ओळखलं जातं आज. काही नाही, सगळं आहे तुमच्यात. फक्त तुम्ही ठरवायला हवं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ठरवायला हवं. परवा एका विद्यार्थ्याला मी सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्याने मला परत विचारलं 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं. मग त्याला म्हटलं, अरे काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, फुटबॉल खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता म्हटलं मोबाईलवर खेळ खेळतो म्हणल्यावर तुला 100 मीटर किती कळणारच आहे. प्रश्नच येत. आमचं काय चाललेलं असतं, घरात समोर मोबाईलच असतो. आई आली, वडील आली, नाही ऑनलाईन चाललंय ना, ऑनलाईन चाललंय. अभ्यास कधी मोबाईलवर होत नाही, अजिबात नाही. काय मिळवायचं आहे तुम्हाला, ठरवून टाका. मिळवायचं असेल तर हातातलं ते मोबाईल बाजूला ठेवा. वेळ कसा जातो, किती जातो, कधी जातो कळत नाही, अजिबात नाही. आपण आपल्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदा ध्येय गाठलं की उभं आयुष्य तुम्हाला त्या मोबाईलच्या स्क्रीनवर खेळण्यासाठी पडलंय. उभं आयुष्य आहे तुमच्याकडे, कुणी विचारणार नाही तुम्हाला. हा काळ, हा महत्वाचा काळ नको, अजिबात नको. मैदानावर फिरायला जा, थोडं पळायला जा. बुद्धी सशक्त व्हायची असेल तर त्यासाठी शरीर पहिल्यांदा मजबूत असावं लागतं. परवा आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या मी मेडिकल टेस्ट केली.
12वीला असणाऱ्या 80% विद्यार्थ्यांना रक्तदाबाचा विकार आढळून आला. 80%. आमच्या आयुष्यातली महत्वाची परीक्षा आहे 12वीची. अजून तर आयुष्याच्या काही परीक्षा बाकी आहेत, आणि तुम्ही आता जर रक्तदाबाचे बळी पडला असाल तर भविष्यात काय? हे का झालं? मैदानावर नाही ना मी. जसं मेंदूला अभ्यासाचं खाद्य पुरवतो, तसं शरीर, आपली विचार, आपली बुद्धी, सगळं सगळं एका ध्येयाकडे ज्यावेळी केंद्रित होईल तेव्हा तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. होतं का हे? तुमची ध्येय गाठायची तीव्रता किती आहे त्याच्यावर ठरतं तुमची इंद्रिय तुमच्या ध्येयाकडे किती लक्ष देणार. ते झोकून द्यायला हवं. जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की देव पहाया गेलो, देवची होऊन आलो. मी देवाकडे जातो आहे तोपर्यंत मी, एकदा मी देवाकडे पोहोचलो मग मीच देव झालो. अद्वैत व्हायला हवं. मला डॉक्टर व्हायचं आहे, मी त्या दिशेनं चालतोय तोपर्यंत मी आहे. एकदा चालायला सुरुवात केली, पोहोचलो की मीच डॉक्टर झालो. मग वेगळं नाही करत. देव पहाया गेलो, देवची होऊन आलो. ही एकात्मता आहे, ही अद्वैत आहे, ही एकसंगता आहे, ही एकाग्रता आहे. वेगळे पण नाही त्यात. ते माझं गाव आणि मी त्याचा नागरिक, दोघाला विकास होऊच नाही शकत. ते माझं ध्येय आणि त्याच्यासाठी मी केलेला अभ्यास, दोघाला यश मिळूच नाही शकत. दोघाली की अडचण आली, दोघाली की भांडण आला, दोघाली की मत्सर आला, दोघाली की स्वार्थ आला, दोघाला की संपला, कलह निर्माण झाला. दोघं नको. मी म्हणजे डॉक्टर आणि डॉक्टर म्हणजे मी, संपला विषय, मिळाला यश. होईल का, जमेल का, प्रश्नच पडत नाहीत. आहेच मी, आहेच. हॉलीफील्ड नावाचा बॉक्सिंग चॅम्पियन, अगदी नवखा होता. माईक टायसन बरोबर त्याची झुंज लागली. 26 पैकी 26 मॅचेस जो फक्त नॉकआउट करूनच जिंकला होता, आणि 27वी मॅच जिंकण्यासाठी जो आतुरला होता तो जगाजेता हेवीवेट चॅम्पियन माईक टायसन. त्याच्यापुढे उभा असलेला हा अगदी नौका हॉलीफील्ड. आता ही 27वी मॅच जिंकावी आणि मग यशाचा मुकुट आपल्या डोक्यावर धारण करावा, या आविर्भावात माईक टायसन आणि त्याच्यापुढे उभा राहिलेला नौका हॉलीफील्ड. बघता बघता बॉक्सिंग चॅम्पियनशिप सुरू झाली. ठोसावर ठोस दिले जाऊ लागले. पण हॉलीफील्डने ठरवलं होतं पहिले 4 राऊंड बचावात्मक पवित्रा घ्यायचा. माईक टायसनचे कच्चे दुवे, पक्के दुवे सगळं जाणून घ्यायचं, आणि त्यानुसार पहिले 4 राऊंड तो माईक टायसन समोर बचावात्मक पवित्र्यात राहिला. 4 राऊंड संपले, 5वा राऊंड चालू झाला. आता हॉलीफील्डला माईक टायसनचे कच्चे पक्के दुवे सगळं कळलं होतं. त्याची बलस्थान कमतरता लक्षात आल्या होत्या. हॉलीफील्डला आक्रमणाचा डाव आखला. 5वा राऊंड चालू झाला. माईक टायसन आक्रमकपणे पुढे आला आणि बघता हॉलीफील्डने एकच जबरा ठोसा माईक टायसनला दिला आणि माईक टायसन ढासळला. तो परत उठलाच नाही. अगदी नवख्या हॉलीफील्डनं जगजेत्या माईक टायसनचा पराभव केला. सगळे प्रेक्षक अचंबित झाले, आश्चर्यात. आणि त्यातलाच कुणीतरी एक प्रेक्षक हॉलीफील्डला म्हणाला, हॉलीफील्ड, या विजयानं तूही आमच्यासारखाच आश्चर्यचकित झाला असशील ना? तसं हॉलीफील्ड संतापला. काय संबंध? हे दृश्य गेले कित्येक दिवस मी पाहतोय, आज ते प्रत्यक्षात आलं, एवढंच. मी माईक टायसनला का पराभूत करू शकलो? मी रोज दृश्य पाहतोय, रोज माझ्या मनात एकच आहे की हो, मी माईक टायसनला पराभूत करतोय. आज प्रत्यक्षात आलं. बस. आश्चर्य काय? टाळ्यांचा कडकडाट चालू होता. त्या रिंग मध्ये सगळे काही प्रेक्षक जमा झाले. त्यातच एक आत घुसलाने त्याने हॉलीफील्डला कडकडून मिठी मारली आणि हॉलीफील्डच्या पाठीवर थाप टाकत तो म्हणाला, मित्रा, मानलं तुझ्या धाडसाला आणि मानलं तुझ्या निर्धाराला. तसा कुणीतरी प्रेक्षक म्हणला, त्यात कसला आलंय धाडस आणि कसला निर्धार? अहो, खेळ म्हणला की हार जीत होतच राहते, त्यात कसला आलंय धाडस? त्यावेळी तो कडकडून मिठी मारणारा हॉलीफील्डचा मित्र म्हणाला, मी
हॉलीफिल्डचा डॉक्टर आहे. 10 दिवसापूर्वीच हॉलीफिल्डला हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि 10 दिवसापूर्वी हार्ट अटॅक आलेला असताना सुद्धा हॉलीफिल्ड माईक टायसन बरोबरच्या युद्धात उतरला, म्हणून मी त्याला धाडसी. आणि कितीही संकट येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, कितीही अडथळे येऊ दे, मी जिंकणारच हा निर्धार या हॉलीफिल्डनं केला होता. तो निर्धार त्यानं पूर्ण केला, म्हणून मी त्याच्या निर्धाराला मानतो. तुमच्याकडे 2 गोष्टी हव्यात, धाडस आणि निर्धार. हो, पोचायचंच आहे, हो जायचंच आहे, हो गाठणारच आहे, हो जिंकणारच आहे. याला धाडस म्हणायचं. आणि काही होऊ दे, आभाळ कोसळू दे, पाऊस बरसू दे, नाहीतर वादळ येऊ दे, मी जिंकणारच आहे, याला निर्धार म्हणायचं. हा उरात हवा आहे तुमच्या. हे या गोष्टी असल्या ना मग काही अडचण नाही, काही अडचण नाही. तुम्ही होताच, पोचताच, गाठताच नाही. हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं निर्धार. कारण तुमचा निर्धार, तुमचा निश्चयच तुम्हाला जबाबदारी देतो. आपली जबाबदारी आपण घ्यायला हवी. एकदा जबाबदारी घेता आली की मग जग जिंकता येत. जबाबदारी महत्वाची आहे. काही मजूर रस्त्यावरचे ओंडके बाजूला करत होते. त्यांचा ठेकेदार कमरेवर हात ठेवून उभा होता आणि मजुरांना सांगत होता, अरे हटवा लवकर, हटवा ते ओंडके. ते मजूर सगळी ताकद त्या ओंडक्यांवर लावत होते, पण ओंडके ढकलले जात नव्हते. त्या ठेकेदारानं थोडी मदत केली असती, हात लावला असता तर ओंडका बाजूला झाला असता. पण ठेकेदार कमरेवर हात ठेवून उभा, मजूर प्रयत्न करतायत पण ओंडका सरके ना. तेवढ्यात घोड्यावर नाही घोड्यास्वार आला. त्यांनी ते दृश्य बघितलं आणि तो ठेकेदाराला म्हणाला, अरे तू जरा हात लावला, मदत करणार म्हणजे पटकन काम होईल. तसा ठेकेदार म्हणाला, मी कोण आहे माहितीये का? ठेकेदार आहे त्यांचा मी. त्यांनी काम करायचं, मी फक्त आदेश द्यायचे, ठेकेदार आहे मी. एवढं ऐकलं तो घोड्यावरचा घोडेस्वार खाली उतरला, स्वतः त्या मजुरांमध्ये घुसला. मजुरांच्या हाताला हात त्यांनी लावला आणि त्याच्या बळानं तो रस्त्यावरचा लाकडाचा उंडका झटक्यात बाजूला झाला. हात झटकत तो घोडेस्वार त्या ठेकेदाराच्या पुढे आला आणि ठेकेदाराला म्हणाला, एक लक्षात ठेव, कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं. प्रत्येक काम हे महत्वाचंच असतं, हे पहिलं ध्यानी. छोट्या छोट्या कामानेच मोठं काम पूर्णत्वाला जातं. छोट्या छोट्या स्वप्नांनीच मोठं स्वप्न यशस्वी करता येतं. रोजच्या सातत्याच्या अभ्यानीच बलाढ्य ध्येय गाठता येतं. गोष्ट छोटी असते पण ती करावीच लागते तर मोठा होता येतं, हे ध्यानात घे. तसा तो ठेकेदार म्हटला, ठीक आहे ठीक आहे, पण तू आहेस तरी कोण? तसा तो घोडेस्वार म्हटला, मी नेपोलियन बोनापार्ट. आपल्या सम्राटाचं नाव ऐकलं तो ठेकेदार नकशिकांत हादरला, दयावया करत मागे सरकला, माफ करा माफ करा माफ करा, चूक झाली. तसा नेपोलियन बोनापार्ट त्या ठेकेदाराला म्हणाला, एक गोष्ट लक्षात घे, मी सम्राट आहे म्हणून जबाबदारी घेत नाही, मी जबाबदारी घेतो म्हणून मी सम्राट. नुसतं सम्राट व्हायचंय म्हणून यश नाही मिळत, जबाबदारी घ्यावी लागते. सम्राट झाल्यावर मी जबाबदारी घेईन नाही चालणार, होणारच नाही. तुम्ही आधी जबाबदारी घ्या, मग सम्राट होता येईल. राजा व्हायचंय ना, मग आधी राजासारखं वागावं लागेल, राजासारखा पराक्रम गाजवावा लागेल, तेव्हा राजेपण येईल, यश तेव्हा मिळेल, डॉक्टर तेव्हा होता येईल. छटावंच लागेल, कष्ट करावेच लागतील. हे सोपं नाही, सहज नाही. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधारलेला असेल, लाटावर लाटा कोसळत असतील, वादळ वारा सुटलेला असेल, भयान वादळी रात्र असेल, आणि त्या सगळ्या संकटांशी झुंजत लाटांशी मुकाबला करत ज्यावेळी आपण आपली नौका पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊ त्यावेळी तुम्हाला उत्तम म्हटलं जाईल. पण जर समुद्र शांत आहे, वारं वादळ काहीच नाही, नौका समुद्रात घातली आणि आलवार पलीकडच्या काठावर गेलीये, तुम्हाला कुणीही उत्तम म्हणणार नाही, कारण तुमचा कसच लागला. तुम्हाला उत्तम व्हायचं असेल तर कस लागलाच पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. कस लावा सतत सतत सतत. मी कधी कधी ते 12वीला गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांच्या मुलाखती पाहतो. कुणी म्हणतं मी 12 तास अभ्यास केला, कुणी म्हणतं मी 4 तास अभ्यास केला, कुणी म्हणतं मी फक्त माझ्या ध्येयापासून बाजूला नाही झालो, कुणी म्हणतं मी फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.
4 तासही जमतं, 12 तासही यश शकतं. करता आहात हे महत्वाचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय पोर एवढा अभ्यास करायचा असतो का, मरायचं? कामानं कधीच कुणी मरत नाही, कष्टानं कधीच कुणी मरत नाही, अभ्यासानं कधीच कुणी मरत नाही. माणूस कामानं नव्हे, माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे लक्षात घ्या. आणि ताण कधी वाढतो? ताण कधी वाढतो? काम रेंगाळलं की. काम कधी रेंगाळतं? आळस केला की. आळस कधी करतो? ध्येयाबद्दल तीव्रताच नसली की. काम रेंगाळत राहिलं, मग अचानक परीक्षा आली, आता कसं व्हायचं? मग ताण, मग तणाव, मग विकार चालू होतात. विकार नको आहेत ना? मग विचार करा, सातत्य ठेवा. शिवाजी महाराज 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य का हटवू शकले? 50 वर्षाचा एकही क्षण त्यांनी वाया नाही घालवला. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास. सतत सतत त्यांच्या यशाचा सगळ्यात अलौकिक गुण आहे सातत्य. सातत्य, फक्त सातत्य. तुम्हाला माहिती आहे, 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खणाचा कोथळा बाहेर काढला. 10 नोव्हेंबरला हे सगळं विलक्षण भयनाट्य घडलंय. 10 नोव्हेंबरला स्वराज्यावरचं सैतानी संकट त्यांनी हटवलं. 10 नोव्हेंबर दुपारी 2 वाजता. मला प्रश्न पडला, 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय, तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठं असतील? शेजारी महाबळेश्वरला? मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? 2:30 वाजता खणाचा कोथळा बाहेर काढला. 3:30 वाजता मराठी सैन्य खणाच्या सणावर तुटून पडलं. लग्नातोड चालू झाली. बघता बघता खणाचं सैन्य पाठला बैलांना पळत सुटलं. खणाच्या तोफा, हत्ती, गोळ्या, उलट्या सगळं तिथंच मराठ्यांनी जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्य शस्त्रसज्ज झालं. 2:30 वाजता खणाचा कोथळा बाहेर काढतात. नियोजन बघा महाराजांचं, दूरदृष्टी बघा, आणि सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास किती आहे बघा. महाराज सांगतायत, हो खान मारणारच, मारणारच. मारला, त्याला आत्मविश्वास म्हणायचं. आणि नियोजन किती आहे? खान मारल्यानंतर खान 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण खानाची 2000 घोडी या प्रसंगात आपल्याला मिळणारच आहेत. आणि महाराजांना ती 2000 घोडी मिळाली. बरं, आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. नाहीतर एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग आहे का तुमच्या गाडीचा? मग घोडे मिळालेत म्हणजे ते चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत ना. नियोजन बघा, 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. याला नियोजन आणि आत्मविश्वास म्हणायचं. तेच सगळं मिळवलं. 2 वाजता खान मारलाय आणि त्याच रात्री 7:30 वाजता महाराजांनी परत घोड्यावर मान टाकली. आणि बघता बघता हरार महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य सुसाट सुटलं. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज 17 भागात गेले, 17 भाग काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोचले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकवला. म्हणजे 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर, 10 नोव्हेंबर हाच महिना आहे ते 1 डिसेंबर या 20 दिवसात महाराजांनी 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत काबीज केला. नाहीतर आता एवढं मोठं संकट होतं, जरा 4-8 दिवस विश्रांती घेऊया, प्रकार नाही. आमच्या 10वीची परीक्षा झालेल्या नुसत्या पोरला विचारा की, हो आता महिनाभर मला काय सांगायचं नाही. तू का युद्धावर आलाय का? महिनाभर मला काय सांगायचं नाही. यश कधी मिळालं? एक क्षणही महाराजांनी वाया नाही घालवला, अजिबात नाही. सातत्य हे यशाचं दुसरं नाव आहे. तुमच्याकडे बुद्धी असू दे नसू दे, कदाचित तुम्हाला वाटत असेल कमी आहे जास्त आहे, काही फरक पडत नाही. तुमच्याकडे क्षमता असू दे नसू दे, काही फरक पडत नाही. तुमच्याकडे फक्त एक गुण हवा आहे, सातत्य. सातत्य
काय काय हुशार पोरांना आमचे शिक्षक म्हणतात घासू आहे घासू. काय काय ना म्हणतात एक पाती आहे. ऐकलं की लगेच लक्षात राहतं त्याच्या. काय काय ना म्हणतात घासताय. काही होऊ द्या, अडचण काहीच नाही. सातत्य हवं फक्त. वज्रासारख्या कडक पत्थरावर पाण्याचा एकच थेंब अविरतपणे कोसळत राहतो. एकच थेंब. आणि वज्रासारख्या कठीण पत्राला सुद्धा तो भेद पाडतो. पाण्याचा एकच थेंब. ही ताकद त्या थेंबाची नसते, सातत्याची ताकद असते. तो सतत 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 पडत राहतो. त्या सातत्यानं वज्रासारखा दगड सुद्धा फुटतो.